तर बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेला आज मुंबई सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे। त्यामुळे आज न्यायालय काय निर्णय घेतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। DHFLच्या माध्यमातून करण्यात आलेल्या घोटाळ्या प्रकरणी सीबीआयनं अविनाश भोसलेला अटक केली असून भोसले यांनी 292 कोटी रुपये इतरत्र वळवल्याचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान सीबीआयची कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा करत भोसलेंच्या वतीनं रिमांडला विरोध करण्यात आला असून यावर दाखल केलेल्या अर्जाला उत्तर देण्यासाठी सीबीआय आज कोर्टात आपली भूमिका मांडणार आहे। तर अविनाश भोसलेकडून अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। अविनाश भोसलेला आज बेल मिळणार की जेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सीबीआय कोठडीवर आज कोर्टात सुनावणी केली जाणार आहे। बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यावर 292 कोटी रुपये इतरत्र वळवल्याचा आरोप सीबीआयनं केलेला आहे। दरम्यान सीबीआयची कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा करत भोसलेच्या वतीनं रिमांडला विरोध करण्यात आलेला असून यावर दाखल केलेल्या अर्जाला उत्तर देण्यासाठी सीबीआय आज कोर्टात आपली भूमिका मांडणार आहे। तर आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत आहेत। थेट सुस्मिताकडे जाऊयात। सुस्मिता, मुंबई सत्र न्यायालयात आज बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेला हजर केलं जाणार आहे। त्यामुळे भोसलेंच्या अडचणीमध्ये वाढ होणार, बेल मिळणार की जेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। काय अपडेट्स? खरं तर अविनाश भोसले यांनी ज्या पद्धतीचे संपत्ती जमा केलेली होती ती बघता ज्या पद्धतीने DHFL घोटाळा झाला तोही अतिशय महत्त्वाचा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सीबीआयच्या या चौकशीमध्ये त्यांना 14 दिवसाची कोठडी होणं अपेक्षित आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे DHFL घोटाळ्यामध्ये अगदी बरोबर आहे सुस्मिता। आज साधारण 11 वाजेच्या सुमारास त्यांना या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे आणि त्यामुळे आता बेल मिळणार की जेल या पुढची भूमिका नेमकी कारवाई काय असणार आहे या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।